सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या राजधानीतून दिल्लीतून मोठी अपडेट समोर येत आहे। गेल्या 4 वर्षांपासून पेंडिंग असलेला शिवसेनेचा निकाल एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले। त्यानंतर केंद्रातील निकालाची प्रतीक्षा उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना नेत्यांना होतीच, परंतु 4 वर्षापासूनचे निकालाची प्रतिक्रिया येत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो, इकडे 6 खासदारांनी पुन्हा गद्दारी केली आणि न्यायदेवतेला चॅलेंज देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी आणि 6 खासदारांनी केलं आहे। आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा हा झंझावात आणि शिवसेना विजय मात्र एकनाथ शिंदेंना खूप महागात पडला आहे। मित्रांनो, बातमी सविस्तर बघूया। राज्याच्या राजकारणामध्ये कपिल सिब्बल यांनी अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केलं उघडं। महाराष्ट्राच्या राजकारणातून सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडले आणि या घटनेबद्दल सध्या काय म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल देण्यावरून सध्या सगळ्यात मोठी अपडेट। मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची 3 प्रकरणं अगोदरच पेंडिंग होती आणि आता त्यात 4थ्या प्रकरणाचा भाग समोर आला असून 6 खासदार यांची बंडखोरी, यांची गद्दारी यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आता थेट सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार आहेत। या पुढील आठवड्यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून कोणत्या प्रकारची निकालाची प्रत येते आहे, या 6 खासदारांना ते अपात्र करतात का, हे पाहिल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टात या 6 खासदारांसंबंधी उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जातील। मात्र त्या अगोदर मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निकालावरती शिक्कामोर्तब होत आहे, ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे 40 आमदार, त्याचप्रकारे एकनाथ शिंदेंच्या हाती असलेले शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि राहुल नार्वेकर यांच्याबद्दलची ती 3 महत्त्वाच्या केसेस। या 3 याचिका उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागणार अशा प्रकारची गेल्या 2 महिन्यांपासून सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळे राजकीय नेते, वेगवेगळे न्यायमूर्ती किंवा वकील ही बाजू मांडत होते। उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल, देशामध्ये कोणीही उठेल आणि कोणीही माझा पक्ष म्हणून आमदारांना फोडेल अशा प्रकारचं चालणार नाही, देशामध्ये कायदा सुव्यवस्था घटना आहेत, अशा प्रकारे हा निकाल सुप्रीम कोर्टाच्या टेबलावरती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश यांच्या टेबलावरती होता। आणि गेल्या 3 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं की याचा निकाल आपण पुढील 3 महिन्याच्या आत लावणार आहोत आणि अखेर ती वेळ आलीच आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी ती वेळ खूप महत्त्वाची झाली। मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये त्यावरती खूप मोठ्या चर्चा सुरू झाल्यात। उद्धव ठाकरेंचा हा विजय, शिवसेना पक्षाने चिन्ह उद्धव ठाकरेंच्या बाजूने आल्याच्या नंतर एकनाथ शिंदेंना मात्र महाराष्ट्रामध्ये धक्क्यावर धक्के देण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळू शकतं आहे। सुप्रीम कोर्टाने या झालेल्या याचिकेवरती सध्या प्रथमदर्शी म्हटलं की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळालं धनुष्यबाण चिन्ह पक्ष आणि हे एकनाथ शिंदेंना कायमस्वरूपी मिळालं नाही, त्यावरती उद्धव ठाकरेंचा देखील हक्क आहे। निकाल, सर्वोच्च निकाल लागल्यानंतर या पक्षाविषयी, या चिन्हाविषयी आपण योग्य ती भूमिका घेऊ असं सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांना सुनावलं आहे। यामुळे या केसमध्ये अगदीच खूप मोठा रंजकपणा आला आहे आणि उद्धव ठाकरेंची मागणी हीच आहे, शिवसेना पक्षाने चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा ते एकनाथ शिंदेंच्या ऐवजी दोन्ही धनुष्यबाण चिन्ह असेल, शिवसेना पक्ष असेल, दोन्ही देखील आता संपुष्टात आणा किंवा गोठवा, अशा प्रकारचे या निकालावरती उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी शिक्कामोर्तब केलं आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निकालावरती प्रक्रिया सुरू होऊन हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल असं कपिल सिब्बल यांनी आपलं सगळ्यात मोठं वक्तव्य करून सगळ्या आमदारांना, राहुल नार्वेकर यांना, एकनाथ शिंदे यांना बुचकळ्यात पाडला असून हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल। 40 आमदार देखील अपात्र होतील, राहुल नार्वेकर यांची कृती देखील अपात्र होईल
आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील मोठी चपराक बसेल तेव्हा पुढील आठवड्यात आपण बघूया. मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.